DRG Kids. एक दिवस वृंदावनमध्ये पाण्याचा अकाल पडतो. नद्या सुकून जातात. पाऊस यावा यासाठी इंद्रदेवतेला प्रसन्न करण्यासाठी सगळे वृंदावनवासी एकत्र भेटतात आणि पूजेची तयारी सुरू करतात. यज्ञ केला जातो. सगळे गावकरी यज्ञ करून इंद्रदेवतेला प्रार्थना करतात. हे सगळं कृष्ण पाहत असतो. तो जाऊन आपल्या बाबांना सांगतो, बाबा, हे गावकरी यज्ञ का करतात? यज्ञ केल्याने पाऊस पडेल का? यज्ञ केल्याने इंद्रदेवता प्रसन्न होतील आणि ते पाऊस पाडतील. पाऊस पडेल आणि मग आपल्या नद्या पाण्या भरून जातील. शेत डोलू लागतील. हे सगळे इंद्रदेवताला प्रसन्न करण्यासाठी करत आहे. बाबा, पावसासाठी इंद्रदेवाला प्रसन्न करणं गरजेचं आहे? प्रसन्न करण्यासाठी दरवर्षी यज्ञ करायची प्रथा आहे. म्हणून गावकरी यज्ञ करतात. म्हणजे इंद्र आपल्याला पाऊस देईल. कृष्ण, बलराम, पाणी आपल्या जीवनासाठी एक महत्त्वपूर्ण घटक आहे आणि या पाण्याच्या कमीलाच इंद्रदेव पूर्ण करतात. म्हणूनच त्यांच्यासाठी हा यज्ञ करावा लागतो. पण बाबा, हे तर भगवान विष्णूच्या आदेशाचे पालन करतात ना. हे तर त्यांचं कार्य आहे. हा तर त्यांचा धर्म आहे. ते काही वेगळं नाही करत आहेत. तर मग काय झालं जर आपण यज्ञ नाही केला? त्यांनी तर त्यांचे काम केलेच पाहिजे. कृष्ण, तुला समजत नाहीये बाळा. बाबा, मी तुम्हाला जे समजावू पाहतोय ते तुम्हाला समजत नाहीये. मला सांगा, अशा प्रकारे तर आपण पृथ्वीचीही पूजा केली पाहिजे, जी आपल्याला धान्य देते, पीक देते. आपण तर गोवर्धनाचीही पूजा केली पाहिजे. या गोवर्धनावर आपण आपल्या गायी चरायला नेतो. तेव्हा गाय आपल्याला दूध देते. आपला व्यापार होतो. आपल्याला जगण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते त्या सर्व गोष्टी गोवर्धन पर्वत आपल्याला देतो. आपण त्याच्यावर अवलंबून असतो. नंद बाबा, कृष्ण बरोबर बोलतोय. सगळ्या देवतांना भगवान विष्णू शक्ती तर प्रदान करतातच आणि पावसासाठी इंद्रदेवतासाठी वेगळा यज्ञ करण्याची कोणतीही आवश्यकता नाहीये. आपल्याला तर गोवर्धन पर्वताची पूजा केली पाहिजे. माझ्या वृंदावनाच्या प्रिय मित्रांनो, गावकऱ्यांनो, मी तुम्हाला विनंती करतो, आपल्याला सगळे देणारा हा गोवर्धन पर्वत आहे, इंद्रदेव नाही आहे. आपण गोवर्धनाची पूजा करायला हवी. गोवर्धन पर्वत वृंदावनासाठी खूप महत्वाचा आहे. हा गोवर्धन पर्वत आपल्याला काय नाही देत, सगळं काही हाच देतो. आपल्या गायी याच्या जंगलातील गवत खाऊन जगतात. गोवर्धन पर्वतातून वाहणाऱ्या झऱ्यामुळे आपली तहान भागते. या पर्वताच्या मैदानावर आपली शेती होते. गावकऱ्यांनो, आता तुम्हीच सांगा, हे सगळं इंद्रदेव देतो का? नाही ना. हे सगळं आपल्याला गोवर्धन पर्वत देतो. म्हणून आपण गोवर्धन पर्वताची पूजा केली पाहिजे. कृष्णाचं म्हणणं सगळ्या गावकऱ्यांना पटतं. सगळे गावकरी इंद्रदेवतेचा यज्ञ सोडून गोवर्धन पर्वताची पूजा करायला निघतात. सगळे लोक गोवर्धनची जय जयकार करतात. सगळे लोक गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालतात. गोवर्धनाची जय जयकार इंद्राच्या कानापर्यंत पोहोचते. संवर्तक, हे कोण आहे जे माझा यज्ञ सोडून गोवर्धन पर्वताची जय जयकार करत आहे? महाराज इंद्र, सगळे लोक बाळकृष्णाच्या बोलण्यात येऊन तुमचा यज्ञ सोडून त्या गोवर्धन पर्वताची पूजा करत आहेत. त्यांचं असं मानणं आहे की सगळ्या गोष्टी गोवर्धन पर्वत देतो त्यांना, म्हणून तुमची पूजा करणे वृंदावनवासींनी सोडून दिलं आहे. कृष्णाने सगळ्यांना संभ्रमित केलं आहे. वृंदावनवासियांची एवढी हिम्मत, साक्षात इंद्राच्या यज्ञ सोडून त्या मोठ्या दगडाची पूजा करत आहेत. हे मी कधी होऊ नाही देणार. इंद्र आपल्या लोकांना आज्ञा देतो. जाऊन वृंदावनातली लोकांना त्रास द्या. ढग, अतिवृष्टी जे करता येईल ते करा. वृंदावन वासींची पळापळ करा. त्यांना माझ्या शरणमध्ये यावंच लागेल. त्यांनी स्वतःहून इंद्रदेवाला ललकारला आहे. आता नुकसान होऊनच राहील. बघूया, एक छोटा मुलगा कृष्ण त्यांना कधीपर्यंत वाचवेल. जा. इंद्राच्या आज्ञाचे पालन करताना इंद्राची लोक पूर्ण वृंदावनवर वर्षाचे संकट कोसळवतात. जोरात हवा वाहायला लागते. ढग गडगडायला लागतात. सगळी लोक भयभीत होतात. इकडे तिकडे पळायला लागतात. सगळ्या गायी अस्तव्यस्त होतात. सगळे पशुपक्षी
इकडे तिकडे पळू लागतात. वृंदावनमध्ये पूर येतो. वृक्ष झाडे पडू लागतात. सगळी लोक घाबरून नंदबाबाकडे येतात आणि कृष्णाला सांगतात, हे कृष्ण, तुझी गोष्ट ऐकून आम्ही गोवर्धन पर्वताची पूजा केली, पण यामुळे इंद्रदेव अजून क्रोधित झाले आहेत. संपूर्ण वृंदावनावर संकट कोसळवले आहेत. आमची तर घरं तुटली आहेत. संपूर्ण पृथ्वी हलत आहे. इंद्रदेवाच्या क्रोधावर आता तुम्हीच रस्ता दाखवा. आम्हाला वाचवा. कृष्ण, काहीतरी कर. आमच्याकडून खूप मोठा अपराध झाला आहे कृष्ण. माझ्या मित्रांनो, बिलकुल चिंता करू नका. जर माझ्या चुकीमुळे तुम्हाला भोगावं लागत असेल तर माझी चूक मी स्वतः सुधारेन. तुम्ही चिंता करू नका, मी काहीतरी करतो. कृष्ण सगळ्या गावकऱ्यांना घेऊन गोवर्धन पर्वताजवळ जातात. कृष्ण, बस, खूप झालं आता. आता ह्यापुढे तू काहीही करणार नाहीस. आम्ही सगळे मिळून इंद्रदेवाची क्षमा मागू. ठीक आहे बाबा, पण तुम्ही क्षमा मागायची गरज नाहीये. याचा उपाय पण मी स्वतःच शोधून काढेन. कृष्ण आपलं एक बोट गोवर्धन पर्वताच्या जमिनीवर लावतात. बोट जमिनीवर ठेवताच जमीन भंग पावते. भंग पावलेल्या जमिनीतून कृष्ण उडी मारतो. सगळे लोक भयभीत होतात आणि बोलू लागतात की कृष्णाला जमिनीने गिळून टाकले. तेवढ्यात अचानक कृष्ण आपल्या एका बोटावर गोवर्धन पर्वताला उचलून घेतात आणि सगळ्या गावकऱ्यांना सांगतात, सगळ्या वृंदावन वासियांना विनंती करतो, तुम्ही गोवर्धनाच्या खाली स्वतःला सुरक्षित करा. इथे कोणताही संकट नाही. पूर तुम्हाला स्पर्शही नाही करू शकणार. कृष्णाच्या अशा सांगण्यानंतर सगळे गावकरी गोवर्धन पर्वताच्या खाली येतात आणि कृष्णाला मदत करण्यासाठी सगळे काठीच्या सहाय्यतेने गोवर्धन पर्वत उचलतात. आ, हे काय, एवढं संकट आणलं, पूर आणला, पाऊस पाडला, ढग गडगडले, तरीही हे लोक सुरक्षित कसे आहेत? आता इंद्रदेव गोवर्धन पर्वतावर वीज कोसळवतात, म्हणजे गावकरी तिकडून पळून जातील. इंद्रदेव 2-3 वेळा गोवर्धन पर्वतावर जोरदार प्रहार करतात. सगळे वृंदावनवासी घाबरून जातात की गोवर्धन पर्वत पडणार तर नाही ना. पण कृष्ण पूर्ण ताकदीने आपल्या बोटावर गोवर्धन पर्वताला उचलतात. हा, हे काय, एक साधारण मुलगा मला ललकारत आहे. माझ्या एवढ्या प्रहारांनंतरही हा पर्वत जराही हलला नाही आहे. असं वाटतंय की मला स्वतःला पृथ्वीवर जावं लागेल. हा छोटासा मुलगा कृष्ण स्वतःला देव समजायला लागला आहे. आता समजेल त्याला की खरा शक्तिशाली देव कोण आहे. इंद्र, कृष्ण. माझ्या प्रिय वृंदावन वासियांनो, तुम्ही घाबरू नका. इंद्र आपले काहीच बिघडवू शकणार नाही. त्यांना त्यांच्या शक्तीचा अहंकार झाला आहे. ते स्वतः मला भेटायला येत आहेत. तुम्ही चिंता नका करू. असे बोलून कृष्ण बासुरी वाजवायला सुरू करतो. बासुरी वाजवता वाजवता बासुरीच्या सुरांनी एक ढग इंद्राच्या दिशेने जातो. ढगात एवढी शक्ती असते की इंद्राला आपल्या रथातून उतरवून कृष्ण चिखलात पाडतो. देवराज इंद्राचा चेहरा चिखलाने माखतो. थोड्या वेळाने सगळे ढग शांत होतात. पाऊस थांबतो. पक्षी, गायी सगळे आपापल्या जागेवर जातात. सगळे कृष्णाची जय जयकार करतात. कृष्ण गोवर्धन पर्वताला परत खाली ठेवून देतात आणि सगळे वृक्ष झाडे सरळ करतात. तेवढ्यात त्यांची नजर इंद्रदेवावर पडते. देवराज इंद्र आपला मुकुट काढून कान्हाच्या पायांवर ठेवतात आणि बोलतात, भगवान कृष्ण, मला क्षमा करा. मी तुम्हाला प्रतिकार केला. मला माहित आहे की तुम्ही साक्षात विष्णूचे अवतार आहात. विष्णू आम्हा सगळ्या देवतांना शक्ती प्रदान करतात आणि मी तुम्हाला प्रतिकार केला. मला अहंकार झाला होता माझ्या शक्तीचा, पण मी हे विसरलो होतो की मला ही शक्ती तुमच्याकडूनच मिळाली आहे. मला क्षमा करा प्रभू. देवराज इंद्र, तुम्हाला तुमच्या शक्तीचा अभिमान झाला होता आणि त्याच अभिमानाला तोडण्यासाठी मला हे सगळं करावं लागलं. तुम्ही भक्तगणांची रक्षा केली पाहिजे की स्वतःच्या शक्तीचा प्रयोग. आता तुम्ही जा, मी तुम्हाला क्षमा केलंय. या कहाणीतून आपल्याला ही शिकवण मिळते की देवाच्या शक्तीपुढे प्रत्येक अहंकार लहान असतो. एकदा कालिया नावाचा विशाल महाकाय नाग यमुना नदीच्या पात्रात राहायला येतो.
आल्या आल्या पाण्यात तो आपले विष कालवतो. पाण्यातले सगळे जीव तडफडून मरू लागतात. ही गोष्ट गावातील एक गुराखी बघतो. तो आपल्या गाईला पाण्यातून बाहेर काढून नंदबाबांकडे धावत जातो आणि बोलतो, नंदबाबा, खूप मोठा अनर्थ झाला आहे. आपल्या यमुना नदीत एक विशाल महाकाय जीव आला आहे, जो एक मोठा साप सारखा दिसतोय. यमुना नदीच्या पाण्यात त्याने आपले विष कालवले आहे. माझ्या गायींना वाचवा नंदबाबा. माझ्याकडे कोणतंही साधन नाहीये कमावण्यासाठी. जर गायीला काही झालं तर मी माझ्या आणि माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा करू शकेन? अरे, हा तर खूप चिंतेचा विषय आहे. साऱ्या गावाला सूचित कर की कोणीही व्यक्ती यमुना नदीचे पाणी पिणार नाही. सगळ्या गावाला सांग की आपल्या प्राण्यांना आणि आपल्या मुलांना पाण्यापासून लांब ठेवा. वृद्ध लोकांना लांब ठेवावं लागेल आणि कोणीही नदीच्या जवळ जाणार नाही. तोपर्यंत या समस्येचं निवारण मी करतो. यमुना नदीत कोणीही जाणार नाही. शेवटी हा आपल्या वृंदावनातील पशु, प्राणी आणि मानवी जीवनाचा प्रश्न आहे. आपल्या गावाला वाचवावं लागेल. सेवक जाऊन ही संपूर्ण सूचना गावात पसरवून ये लवकर. नंदबाबाचा सेवक संपूर्ण गावात फिरून ढिंडोरा पिटवून ही सूचना सगळ्यांना सांगतो. बालकृष्ण पण ही सूचना ऐकतो आणि त्याला समजते की नक्कीच ही कोणाची तरी चाल आहे. कोणीतरी वृंदावनवासियांच्या जीवनावर संकट आणत आहे. म्हणूनच ते समजून उमजून आपल्या मित्रांना सांगतात, अरे मधू, चला आज विटी दांडूचा खेळ खेळूया. यमुना किनारी खूप मज्जा येईल. हो हो, का नाही. आपण सगळे एकत्र जाऊया आणि तिकडे विटी दांडूचा खेळ खेळूया. पण पहिली पाळी माझी असेल. विटी दांडू सगळ्यात आधी मीच खेळणार. आणि हो कृष्णा, माहितीये, त्यानंतर मी पोहणार पण आहे. मी तुमच्या बरोबर विटी दांडू तर खेळणार आहे, पण माझी एक अट आहे. मी या खेळानंतर यमुनेच्या पाण्यात पोहू इच्छितो. कळलं का? जर मान्य असेल तरच मी तुमच्या बरोबर येईन. हो बाबा हो, मला सगळ्या मित्रांची सगळ्या अटी मान्य आहेत. आधी जाऊया तरी, आपल्याला विटी दांडूचा खेळ खेळायला उशीर होतोय. थांब कृष्णा, तुला सूचना माहित नाहीये का? नदीत एक विशाल जीव आला आहे, ज्याने आल्या आल्या पाण्यात आपले विष पसरवले आहे. यमुना नदीच्या तटावर जाणे खूप धोकादायक आहे. काना, नंदबाबा आपल्यावर चिडतील. आपल्याला तिकडे नाही गेलं पाहिजे. कृष्णा बलरामाकडे इशारा करून म्हणतो, काय सूचना? मी तर कोणतीच सूचना नाही ऐकली. मधू, तू अशी कुठली सूचना ऐकलीयस? कृष्ण जाणून बुजून सूचना न ऐकल्याचा बहाणा करतो आणि बलरामालाही यमुना नदीच्या तटावर यायला सांगतो. सगळे मित्र मिळून यमुनेच्या तटावर जातात. विटी दांडूचा खेळ सुरू होतो. मित्र आपल्या दांडूने विटीला मारतो. त्याच्यानंतर कृष्णाची पाळी येते. आता बघाच, सगळ्यात उंच विटी माझीच जाणार आहे. एवढ्या जोरात विटीला मारेन. कृष्ण दांडू हातात घेऊन जाणून बुजून जोरात विटीवर प्रहार करतो, ज्यामुळे ती विटी यमुनेच्या पाण्यात जाऊन पडेल. आणि तसेच होते. विटी यमुनेच्या पाण्यात जाऊन पडते. हे काय केलंस कृष्णा? तू तर विटी हरवूनच टाकलीस. आता आपण कसे खेळणार? विटी तर पाण्यात पडली. आता तुलाच ती शोधावी लागेल. जा, यमुनेच्या पाण्यात जा आणि विटी शोधून आण. नाही नाही, हे धोकादायक आहे. कृष्णा, तू पाण्यात नाही जाणारेस. आपला खेळ नाही झाला तरी चालेल. बाबांनी मनाई केली आहे. यमुनेच्या तटावर कोणी जाणार नाही. बलराम दादा, तुम्ही ना उगीच चिंतित होत आहात. बघा, यमुनेचे पाणी किती स्वच्छ आहे. काहीच तर नाहीये. मी जातो आणि विटी घेऊन परत येतो. तुम्ही मुळीच चिंता नका करू. कृष्ण मनातल्या मनात बोलतो. याच संधीची तर मी वाट पाहत होतो. जर मी सरळ सरळ पाण्यात जाण्याचे बोललो असतो तर सगळ्यांनी मला रोखले असते आणि कालियाशी मी युद्ध करू शकलो नसतो. आता पाण्यात जाऊन मी कालियाशी लढतो आणि त्याला इथून पळवून लावतो. यासाठीच तर मी विटी इतकी जोरात मारली होती. बलराम दादा, मला क्षमा करा. मी बाबांच्या आदेशाचे पालन न करता पाण्यात जातो आहे. असं बोलून कृष्ण पाण्यात उडी मारतो. विटी तर कुठेच दिसत नाहीये. विटी तर माझा बहाणा होता. मला तर कालिया नागाला शोधायचंय. कालिया, आहेस तरी कुठे तू? हिम्मत असेल तर माझ्या समोर ये. कृष्ण असं बोलतो
तेव्हा काल्या नाग मागून जोरात आपल्या विषाचा प्रहार करतो. नदीच्या बाहेर असलेले मित्र हे बघून घाबरून जातात की पाणी परत काळे व्हायला लागले. सगळे ओरडायला लागतात, कृष्णा, कृष्णा! सगळी मुले गावातल्या लोकांकडे जातात आणि कृष्णाला वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. अच्छा, तर तू आहेस कालिया नाग. तू इथे यमुना नदीत काय करतोस? मी तुला आदेश देतो की आताच्या आता ही नदी सोडून निघून जा. तो एवढासा मुलगा आणि मला जायला सांगत आहेस? तुला माहित नाही, तू स्वतःच्या मृत्यूला बोलावलं आहेस. माझे विष एवढं प्रबळ आहे की तुला याच पाण्यात मारून टाकेल. मी तुझ्या धमक्यांना नाही घाबरत. हवं तर युद्ध कर माझ्याशी. कालिया नाग परत जलद गतीने आपला फणा उभारतो आणि कृष्ण त्याच्या विषाच्या प्रभावातून वाचतो. कालिया कृष्णाचा पाठलाग करायला लागतो आणि कृष्ण त्याच्या पुढे पुढे धावायला लागतो. कृष्ण कालियाच्या तावडीत नाही सापडत. हे बघून कालियाचा क्रोध अजून वाढतो. तो झटक्यातच कृष्णाला आपल्या झपाट्यात घेतो आणि कृष्णाला विळख्यात घेऊन आपल्या पूर्ण शरीराने बांधून ठेवतो आणि फणा पसरवून उभा राहतो. बघ, मी सांगितलं होतं ना, तू साधारण मुलगा माझ्या प्रहारपासून नाही वाचू शकत. आता तुला कोण वाचवणार? तोपर्यंत सगळे गावकरी, नंदबाबा, यशोदा आई यमुनेच्या तटावर येतात. सगळे कृष्णाच्या नावाने ओरडायला लागतात. कोणी माझ्या कृष्णाला वाचवा, कोणीतरी माझ्या कृष्णाला वाचवा. तो विशाल महाकाय नाग माझ्या कृष्णाला मारून टाकेल. मी सगळ्यांना सांगितलं होतं ना की कोणीही मोठं वृद्ध बालक यमुना नदीच्या किनारी नाही जाणार. कृष्ण पाण्यात गेला कसा? बाबा, आम्ही तर विटी दांडू खेळत होतो. कृष्णाने विटीला पाण्याच्या दिशेने फेकले. त्यानंतर त्याने नदीत उडी मारली विटी काढण्यासाठी. कृष्ण पाण्यात उतरला होता. आम्हाला काय माहित त्याच्यात विशाल नाग आहे. आता कृष्णाचे काय होईल? इकडे कृष्ण पूर्ण जोर लावून कालियाच्या जखडलेल्या शरीरातून वाचून बाहेर पडतो. कालिया नाग परत एकदा जलद गतीने कृष्णावर विषाचा प्रहार करतो. मग कृष्ण कालियाच्या मागून येऊन कालियाच्या डोक्यावर नाचू लागतो. जेवढ्या जोरात तो नाचतो तेवढे विष कालिया बाहेर टाकतो. हे दृश्य बघून सगळे वृंदावनवासी अचंबित होऊन जातात. कृष्ण एवढा छोटासा मुलगा आणि एवढ्या विशाल महाकाय नागाशी लढाई करत आहे. बघता बघता कालिया नागाचे सगळे विष संपून जाते आणि त्याचे शरीर थकून जाते. त्याच्या शरीरात शक्ती राहत नाही. तो थकून जातो. जेव्हा कृष्ण त्याला एकाच मुक्क्यात मारणार असतो तेव्हा त्याच्या दोन्ही बायका नाग स्वरूपात येऊन बोलतात, हे देवा, यांना क्षमा करा, यांच्यावर दया करा. यांना यांच्या विषाचा अभिमान झाला होता आणि यांच्यावर गरुडाचे लक्ष होते. तो यांना कोणत्याही क्षणी मारणार होता, म्हणून यांना यमुना नदीचा आसरा घ्यावा लागला. आपल्या अहंकारात आंधळे झाले होते, पण आता यांचे डोळे उघडले आहेत. कालिया, मी तुला क्षमा करेन, पण तुला मला हे वचन द्यावं लागेल की आजच यमुना नदीला सोडून मोठ्या विशाल महासागरात निघून जाशील. ही जागा तुझ्या राहण्यासाठी नाही आहे. ही इतर पशुपक्षी प्राण्यांसाठी आहे, वृंदावनवासियांसाठी आहे. वृंदावनवासियांसाठी तुझे इथे राहणे उचित नाही आहे. हा माझा आदेश आहे की तू ही नदी सोडून महासागरात निघून जा. देवा, आम्ही सागरात तर निघून जाऊ, पण आम्हाला त्या गरुडापासून कोण वाचवेल? त्या विशाल महासागरात यांचे रक्षण कोण करेल? यांचे तर विष पण संपले आहे. हे स्वतःची रक्षा कसे करतील? त्याची चिंता तुम्ही नका करू. जेव्हा जेव्हा गरुड याच्यावर आक्रमण करायला येईल तेव्हा तेव्हा याच्या डोक्यावर माझ्या पावलांचे ठसे बघून मागे होईल. तो कधीच हल्ला करणार नाही जोपर्यंत माझ्या पावलांचे ठसे याच्या डोक्यावर आहेत. कृष्ण असं बोलताच विशाल महाकाय कालिया नाग आणि त्याच्या दोन्ही बायका यमुना नदीला सोडून विशाल महाकाय महासागरात निघून जातात. सगळे मित्र कृष्णाची जय जयकार करतात. यमुनेचे पाणी शुद्ध होते. सगळे लोक परत एकदा प्रसन्न होतात. ह्याचमुळे कृष्णाबरोबर पूर्ण वृंदावन परत एकदा सुखी होऊन जाते.
या कहाणीतून आपल्याला ही शिकवण मिळते की जिथे देव स्वतः राहतो तिथे राक्षसाचा वास कधीच होऊ शकत नाही. ही कहाणी आहे बाळकृष्ण आणि व्योमासुराच्या लढाईची, जो कंसाने पाठविलेला एक राक्षस होता. एक दिवस कृष्ण आणि त्याचे सगळे मित्र खेळत होते. अरे सुदामा, चल आज काहीतरी नवा खेळ खेळूया. तुझ्या डोक्यात कुठला नवा खेळ येतोय का? नाही कान्हा, सगळे खेळ तर आपण खेळलो आहोत. मला तर काहीच सुचत नाहीये. तुझ्या डोक्यात काही उपाय आहे का? हो आहे ना. आज माझ्या डोक्यात एक नवीन खेळ आहे. आपण गाईचा खेळ खेळूया. हा कोणता खेळ आहे कान्हा? आपल्यापैकी काही जण गाय बनतील आणि मग आपण त्या गायी एकमेकांमध्ये वाटून घेऊ आणि मग त्या गायी आपण चोरी करू. अरे कान्हा, जर आपण पकडले गेलो तर आपण मार खाऊ आणि चोरी करणं तर पाप आहे ना. अरे माझ्या छोट्या बालमित्रा, आपण खेळात चोरी करणार आहोत. आपण खरीखुरी चोरी थोडीच करणार आहोत. चल आता खेळ खेळूया. सांगा, कोण बनेल गाय आणि कोण बनेल गुराखी? मी तर गुराखी बनणार. मी गाय नाही बनणार. मी पण गुराखीच बनणार. माझ्या तर कमरेत दुखतंय म्हणून मी गाय नाही बनू शकणार. खेळ सुरू होतो. कृष्णाचे 2-3 मित्र गाय बनतात आणि 2 भागात विभागले जातात. एक भाग बलरामचा आणि एक भाग मधूचा. मधूच्या भागात 3 गायी येतात आणि बलरामच्या भागात 2 गायी येतात. दोघेही आपल्या गायी घेऊन वेगवेगळ्या दिशेला चरायला घेऊन जातात. सगळी मुले गायीचा आवाज काढतात. अरे खूप मजा येतेय. हा तर खरंच खूप वेगळा खेळ आहे. तेव्हाच एक व्योमासूर नावाचा राक्षस त्यांच्या मागे येतो. कोणाला त्याची चाहूल पण लागत नाही. तो श्रीकृष्णाच्या शोधात आला होता. त्याला माहित नव्हतं की यातील श्रीकृष्ण कोण आहे. त्यामुळे तो त्यातील 2 गायी घेऊन पळून जातो आणि जाऊन एका गुहेत ठेवून देतो. तू कोण आहेस आणि असा का दिसत आहेस? तू कोणी राक्षस आहेस का? तुला काय पाहिजे? आम्हाला इथे का उचलून आणलेस? गप्प बसा मुलांनो, जास्त बोलू नका, नाहीतर मी तुम्हाला खाऊन टाकेन. लवकर सांगा, तुमच्यापैकी कृष्ण कोण आहे? सगळी मुले व्योमासूरचा विशाल महाकाय रूप बघून घाबरून जातात. माहित नाही कृष्णाबद्दल का विचारत आहे. कोणीही आपले तोंड उघडत नाही. सगळे म्हणतात की आम्ही कृष्णाला ओळखत नाही. व्योमासूर मुलांना गुहेत कोंडून परत कृष्णाला शोधायला निघून जातो. तो गावातील शेतकऱ्यांना उचलून हवेत घेऊन जातो आणि त्यांना विचारतो, मला सांगा, कोण कंसाच्या मागे लागला आहे? कोण कंसाचा शत्रू आहे? मी एका मुलाचा शोध घेत आहे. मला माहित आहे तो मुलगा कृष्ण आहे, पण कृष्ण आहे कुठे? मला त्याचा ठिकाणा पाहिजे आहे, नाहीतर मी तुम्हा सगळ्यांना जीवे मारून टाकेन. मला खरंच माहिती नाहीये कृष्ण कोण आहे. मी तर त्याला ओळखतही नाहीये. का? तुला आपला जीव नको आहे का? तुला हवं तर आम्हाला मारून टाक, पण मी कृष्णाचा ठिकाणा नाही सांगणार. तेव्हाच अचानक व्योमासुराची नजर तिथे असलेल्या मुलांवर जाते. तो म्हणतो, मला वाटत आहे की याच मुलांपैकी एक मुलगा कृष्ण आहे. मला एक एक करून सगळ्या मुलांना उचलावं लागेल, तेव्हाच तो खरा कृष्ण समोर येईल. त्यांना वाचवायला जरूर येईल. व्योमासूर उरलेल्या मुलांनाही उचलून घेऊन जातो. जे गाय बनले होते त्यांना उचलून तिकडेच घेऊन जातो ज्या गुहेत आधी 2 मुलांना उचलून नेऊन ठेवलं होतं. तो जाऊन त्यांना त्या गुहेत कोंडून ठेवतो आणि म्हणतो, जोपर्यंत तुम्ही मला कृष्णाचा ठिकाणा नाही सांगत, तोपर्यंत तुम्हाला इथेच बंद करून ठेवणार मी. असे बोलून तो परत कृष्णाला शोधायला निघून जातो. इथे बलराम आणि मधूमध्ये वाद होतो. हे बघ कृष्णा, माझ्या सगळ्या गायी चोरीला गेल्यात. या मधूने माझ्या सगळ्या गायी चोरल्यात. आता माझ्याकडे एक पण गाय नाहीये. कृष्णा,
गाय तर माझी पण चोरीला गेली आहे. कोणी कुणाचं काय चोरलंय याचा निवाडा मी करणार. कृष्ण त्यांचा निकाल लावायला बसतो. बलराम आणि मधूमध्ये वाद वाढत जातो, पण कृष्ण तेव्हाच अचानक म्हणतो, हो 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 भावांनो, भांडू नका. सगळ्यात आधी याचा शोध लावा की जर मधूने बलरामची गाय चोरली आहे आणि बलरामने मधूची गाय चोरली आहे तर सगळ्याच्या सगळ्या गायी गेल्या तरी कुठे? आपले मित्र आहेत कुठे? ते कुठेच दिसत नाहीयेत. तेव्हाच अचानक व्योमासूर राक्षस एका ब्राह्मणाच्या रूपात कृष्णाच्या समोर येतो. मुलांनो, तुम्ही तुमच्या मित्रांच्या शोधात आहात का? मुलांनो, मला माहित आहे की एका राक्षसाने त्या मुलांना गुहेत लपवून ठेवलं आहे. त्याला माहित आहे की आपल्या मित्रांना वाचवायला कृष्ण जरूर येईल इथे. अच्छा, अशी गोष्ट आहे तर मग तर मी माझ्या मित्रांना वाचवायला नक्कीच जाणार. ब्राह्मण देव, मी आहे कृष्ण. कृष्णाच्या तोंडून कृष्णाचे नाव ऐकून ब्राह्मण आपले रूप सोडून व्योमासुराच्या रूपात परत येतो. कोण आहेस तू? तुझ्याबद्दल जे ऐकलं होतं तू तसा बिलकुल नाही आहेस. तू तर पूर्ण मूर्ख आहेस. मला माहित होतं की तुमच्यापैकी कृष्ण कोण आहे, म्हणून मी तुझ्या सगळ्या मित्रांना उचललं आणि त्यांनी बंदी बनवून ठेवलं होतं आणि त्यांना डोंगराच्या गुहेत लपवून ठेवलं आहे. जर तुला त्यांना वाचवायचं असेल तर तुला माझ्याबरोबर युद्ध करावं लागेल. व्योमासुराचे विशाल महाकाय रूप बघून सगळे मित्र पळून जातात. कृष्ण एकटा त्याच्या समोर उभा राहतो. माझ्या मित्रांना सोडून दे. त्यांनी तुझं काय वाईट केलं आहे आणि तू मला का मारायला आलास? साक्षात कंस महाराजांनी मला तुझा वध करण्यासाठी पाठवला आहे. मला तर वाटलं होतं की कोणीतरी खूप विशाल महाबली असेल. पण तू तर छोटासा मुलगा निघालास. तुला तर मी असंच चिरडून टाकेन. अच्छा, अशी गोष्ट आहे तर मी तयार आहे तुझ्या सोबत लढण्यासाठी. व्योमासूर आपले दोन्ही पंख पसरवून आपल्या टोकदार तीक्ष्ण नखांनी बाळकृष्णाला उचलून घेतो आणि आकाशात घेऊन जातो. मग जमिनीवर फेकून देतो. मला वाटतं तू असं ऐकणार नाहीस. तुझा मृत्यू निकट आला आहे. आता मरायला तयार हो. कृष्ण दोन्ही हातांनी त्याचे पाय पकडतो आणि दोनदा फिरवून जमिनीवर आपटतो. व्योमासूर एवढा शक्तिशाली असतो की 2-3दा जमिनीवर आपटूनही तो परत उभा राहतो. तो हवेत उडतो आणि परत एकदा कृष्णावर हल्ला करतो. कृष्णाचे सगळे मित्र परत येतात आणि कृष्ण कृष्ण नावाने ओरडायला लागतात. कृष्ण कृष्ण. मित्रांनो, चिंता नका करू. हा मला साधारण बालक समजत होता. याला तर मी मारूनच टाकणार, कारण याच्याकडे आपले सगळे मित्र आहेत. तुम्ही चिंता नका करू. तेव्हाच अचानक व्योमासूर आपल्या तीक्ष्ण नखांनी कृष्णावर वार करतो. हे बघून कृष्णाला खूप राग येतो. कृष्ण व्योमासुराच्या छातीवर जोरदार प्रहार करतो. तेव्हाच अचानक व्योमासुराच्या शरीरातील हाडे तुटून जातात आणि तो जमिनीवर जोरात पडतो आणि तिथेच मरण पावतो. कृष्ण व्योमासुराचा वध करतो. बरं झालं कृष्णा, तुला काही झालं नाही. राक्षस तुला मारायला आला होता आणि म्हणूनच त्याने आपल्या सगळ्या मित्रांना बंदी बनवलं होतं. पण तू त्याचा न घाबरता सामना केलास आणि त्याला मारून टाकलं. हो कृष्ण, जेव्हा पण काही संकट येतं तेव्हा तूच संपूर्ण गावाला वाचवतोस, सगळ्यांचे रक्षण करतोस. आज जर तू नसतास तर माहित नाही आमचे सगळे मित्र आम्हाला एक एक करून सोडून गेले असते. हे सगळं तर ठीक आहे, पण या राक्षसाने आपल्या सगळ्या मित्रांना बंदी बनवलं आहे. ती जागा कुठे आहे? अरे सुदामा, हा जेव्हा ब्राह्मण रूपात इथे आला होता तेव्हा याने स्वतःच्याच तोंडाने सांगितले होते की त्याने आपल्या सगळ्या मित्रांना डोंगरावरच्या गुहेत ठेवले आहे. कृष्ण, बलराम आणि मधू आणि बाकीचे मित्र डोंगरावर जातात आणि त्या गुहेला शोधतात. पण त्या गुहेच्या दरवाज्यावर खूप मोठा दगड ठेवलेला असतो. अरे कृष्णा,
हा तर खूपच जड दगड आहे. हा तर आपल्याकडून हलणार पण नाही. आता आपण काय करायचं? आपले सगळे मित्र तर आतमध्ये अडकले आहेत. मधुने असे बोलल्यावर कृष्णाने एक जोरदार प्रहार दगडावर केला. दगडाचे तुकडे तुकडे होऊन जातात आणि गुहेचे दार उघडते. अरे कृष्णा, आम्हाला माहितीच होतं की तू आम्हाला वाचवायला नक्की येशील. त्या भयानक राक्षसने तर आम्हाला बंदी करून ठेवलं होतं. त्याने आमच्याकडून तुझी माहिती काढायचा प्रयत्न केला, पण आम्ही काही नाही सांगितलं. आम्हाला माहित होतं की आमचे रक्षण तूच करशील. तुला खूप खूप धन्यवाद कृष्णा. सगळे मित्र मिळून कृष्णाला आपल्या खांद्यावर उचलून घेतात आणि त्याच्या नावाचा जय जयकार करतात. या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की देवाची काठी चालते तेव्हा त्याचा आवाज येत नाही. भगवान कृष्ण लहानपणापासूनच खूप खट्याळ होते. त्यांची लीला आजही संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. लहानपणी त्यांची सर्वात प्रिय खायची वस्तू होती ती म्हणजे लोणी. लोणी चोरणे ही त्यांची एक जणू कलाच होती. ते लोण्यासाठी काहीही करू शकत असत. कितीतरी वेळा यशोदा आईने त्यांना बांधून ठेवले, खूप ओरडली आणि खूप मारले सुद्धा. परंतु कृष्णाने लोणी खाणे आणि चोरणे कधीच थांबवले नाही. त्यांना लोणी एवढे आवडायचे की ते त्याच्यासाठी काहीही करू शकत असे. आई, तू खरंच खूप छान आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मला तुझ्याशिवाय झोप सुद्धा येत नाही. तू या जगातली सगळ्यात चांगली आई आहेस. कान्हा, मला माहितीये तू माझी प्रशंसा का करतोयस ते. तुला भूक लागलीये ना, आणि तुला लोणी हवं असेल. तू आतापर्यंत खूप लोणी खाल्लंस. आता तुला लोणी नाही मिळणार. मग तू उपाशी राहिलास तरी चालेल. अगं माझी लाडकी आई, दे ना मला लोणी. मी तर तुझा लाडका आहे ना. बघ मला भूक लागलीये. थोडंसं लोणी दे, मग मी नाही मागणार. जर तू मला लोणी नाही दिलंस तर मी बाहेर जाईन आणि कोणत्या तरी गवळणीचं चोरून लोणी खाईन. जर ती माझी तक्रार घेऊन आली तर मग मला नको सांगूस. कान्हा, तुझ्या हट्टीपणापुढे तर मी हात टेकले बाबा. जर खरी लोणी नाही मिळालं तर बाहेर चोरी करून खाशील. ही कोणती पद्धत आहे तुझी? तू बराच खट्टाळ झालायस. यशोदा आई कृष्णाचा कान पकडून त्याला स्वयंपाकघरात घेऊन जाते आणि हंडीतून थोडेसे लोणी काढून कान्हाला देते आणि म्हणते, कान्हा, आजच्या दिवसातलं हे शेवटचं लोणी आहे. आता सगळं लोणी संपलं आहे. उद्या विकायलाही जायचंय ना. विक्रीसाठी पण तर थोडं लोणी हवं ना. आता तुला लोणी नाही मिळणार. ठीक आहे, आता लोणी खा आणि गपचूप झोपून जा. ठीक आहे आई, खूप खूप धन्यवाद. पण जर मला परत भूक लागली तर? हे बघ कान्हा, हट्टीपणा नको करूस. तू माझा लाडका नंदलाल आहेस ना. लवकर लवकर लोणी संपव आणि झोपून जा. उद्या सकाळी उठल्यावर मी तुला अजून लोणी देईन. ठीक आहे? कान्हा यशोदा आईने दिलेले पूर्ण लोणी खाऊन झोपून जातात. दुसऱ्या दिवशी सगळे मित्र गुपचूप कान्हाच्या दारावर येतात. कान्हा हळूच त्याच्या आईचा डोळा चुकवून गुपचूप घराच्या बाहेर येतो. बरं झालं तुम्ही सगळे आलात. तुम्हाला माहितीये का, आज सगळ्या गवळणी लोणी घेऊन बाजारात विकायला जाणार आहेत. हीच चांगली संधी आहे. आपण त्यांच्या घरी घुसून उरलेले लोणी पोट भरून खाऊया. तर मग काय म्हणता मित्रांनो, जायचं का? हो हो कान्हा, लवकर चल. खरंच लोणी चोरी करून खाण्यामध्ये एक वेगळीच मजा आहे. हो हो, सगळेच तर माझ्या सोबत खातात, पण शिक्षा तर फक्त मलाच मिळते. तेव्हा तर तुम्ही सगळे पळून जाता. लवकर चला, आज काहीतरी नवीन बहाणा शोधावा लागेल. कान्हा आणि त्याचे 2-4 छोटे मित्र लपून छपून प्रत्येक गवळणीच्या घरी जातात. पण मुश्किलीने त्यांच्या नशिबी थोडेफार उरलेले लोणीच असते. ते खाऊन सगळे तिथून पळून जातात. यशोदा आई, तू घरी आहेस का? अगं यशोदा आई. हो हो, येतेय. कोण आहे? अगं, काय झालं? काही हवंय का? हो, पाहिजे. बघ ना तुझा कान्हा माझ्या घरी येऊन उरलेले सगळे लोणी चोरून खाल्ले आणि 2 मडके पण फोडले. माझ्या नुकसानाची भरपाई कोण करेल? तू एवढ्या ठामपणे कसं काय सांगू शकतेस की कान्हानेच मडके फोडले आहे?
आणि लोणी सुद्धा खाल्लंय. दुसरं कोणी पण असू शकतं ना. या संपूर्ण गावात सर्वात जास्त लोणी कोणाला आवडते आणि किती वेळा कान्हाची चोरी पकडली गेली आहे यावरूनच सिद्ध होतं की आज सुद्धा लोणी कान्हानेच खाल्ले असणार. काय करू या कान्हाचे? कोणाकोणाला उत्तर देऊ? मी तर कंटाळलीये. एक काम कर, मला एक उपाय सुचलाय. तो काय यशोदा आई, जरा आम्हाला पण सांग ना, म्हणजे कान्हा आमचे लोणी चोरू शकणार नाही. स्वयंपाकघरात चल, तुला सांगते मी. यशोदाई लोण्याचे एक मडके घेऊन त्याला दोरी बांधते आणि स्वयंपाकघरात त्याला वर उंच अडकवून ठेवते, म्हणजे कान्हा त्याला हात लावू शकणार नाही. बघ, हे तू बाकी गवळणींना सांग की छतावर लोणी अशा प्रकारे टांगा, म्हणजे कानाचा हात तिथे पोहोचणारच नाही. अगं यशोदा आई, हा तर खूप छान उपाय आहे. मी आत्ता जाऊन सगळ्या गवळणींना हा उपाय सांगते. दुसऱ्या दिवशी कान्हा आणि त्याचे मित्र लपून स्वतःच्या घरी येतात. अरे, काय झालं आई? सगळीच्या सगळी मडकी गेली तरी कुठे? अरे मित्रांनो, जरा शोधा तर. तुम्हाला मडकी कुठे मिळतात का? खूप जोरात भूक लागलीये. अरे कान्हा, इथे तर मला एक सुद्धा मडका दिसत नाहीये. आता आपण काय करायचं? चल आपण दुसऱ्या गवळणीच्या घरी जाऊन बघूया. कान्हा आणि त्याचे मित्र 2-3 गवळणींच्या घरी जातात, पण त्यांना तिथे ही मडकी दिसत नाहीत. या सगळ्याच्या सगळ्या गवळणींची मडकी कुठे गायब झाली? आपल्या चोरीच्या भीतीने लोणी बनवायचे बंद तर नाही केले ना? अरे नाही मित्रांनो, असं तर होऊ शकत नाही. लोणी तर नक्कीच बनवलंय, पण ते कुठे ठेवलंय याचा शोध आपल्याला घ्यावाच लागेल. जरा शोधा. एकच गोष्ट सगळ्या घरांमध्ये नाही होऊ शकत. सगळ्यांच्या घरी लोणी नाहीये याचा अर्थ लोणी ठेवण्याची जागा बदलली आहे. कान्हा, इकडे ये. बघ, त्या खिडकीतून त्या घरी ती गवळण काय करतेय? ही तर मडक्यात लोणी ठेवतीये. थांबा, थोडा वेळ थांबूया, म्हणजे ही लोण्याचे मडके कुठे ठेवते ते कळेल आपल्याला. गवळण सगळे लोणी मडक्यात ठेवून त्याला दोरी बांधत होती आणि सगळेच्या सगळे मित्र आणि कान्हा हे सगळे लपून तिला बघत असतात. अचानक गवळणीची नजर सावलीवर पडते. ती जाऊन घराची खिडकी बंद करते आणि लोणी छतावर टांगून ठेवते आणि थोड्या वेळाने ती शेतीसाठी निघून जाते. कान्हा आणि त्याचे मित्र ती गेल्यावर हळूच तिच्या घरात घुसतात. गवळण तर आपल्या समोरूनच गेली. तिच्या हातात तर काहीच नव्हतं. याचा अर्थ लोणी इथेच कुठेतरी आहे. शोधा मित्रांनो. अचानक कान्हाची नजर वर टांगलेल्या हंडीवर पडते. त्याच्यातून लोणी सांडत होते. अच्छा, आता कळलं की सगळ्या गवळणींची मडकी कुठे आहेत ते बघा मित्रांनो, आपण तर लोण्याची मडकी खाली शोधत होतो, पण मडकी तर वरती आहेत. कान्हा, ही घे काठी आणि फोडून टाक ती हंडी, म्हणजे आपल्याला लोणी मिळेल. सकाळपासून एक पण हंडी नाही मिळाली. नाही, अशी तर आपली चोरी पकडली जाईल. आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. कान्हा, तुझ्या डोक्यात काही उपाय आहे का? म्हणजे आपल्याला लोणी पण मिळेल आणि मग आपण ती हंडी परत तिथेच ठेवू. लोण्यासाठी तर मी काहीही उपाय काढू शकतो आणि माझ्या डोक्यात एक उपाय आला आहे. एक काम करूया, आपण एकमेकांना पकडून शिडी बनवूया, एकमेकांच्या अंगावर चढून लोणी काढूया. ही तर खूप छान कल्पना आहे. चला मग लवकर या मित्रांनो. कान्हा मित्रांना घेऊन शिडी बनवतो. सगळ्यात खाली 3 मित्र असतात, त्यावर 2 आणि त्यावर कान्हा चढतो. सगळे एकमेकांच्या खांद्याला घट्ट पकडतात. कान्हा वर चढून मडके खाली काढतो आणि मग सगळे मिळून लोणी खातात. आणि पुन्हा एकदा थर लागतो आणि कान्हा ते रिकामे मडके परत जागेवर ठेवतो. असे करता करता संपूर्ण गावातील लोणी कान्हा आणि त्याचे मित्र खाऊन टाकतात आणि शेवटी वेळ येते ते यशोदा आईच्या घराची. कान्हा, लोणी खाऊन खाऊन तर पोट खूपच भरलंय. आता अजून नाही खाऊ शकत. हे बघ, तुला नाही खायचं तर नको खाऊस. मी तर लोणी खाणारच. आणि माहितीये का, छतावर लोणी टांगण्याची युक्ती सुद्धा यशोदा आईनेच सगळ्या गवळणींना दिली असेल. म्हणूनच तर आपण लोणी शोधून शोधून कंटाळलो होतो. म्हणूनच मी या मडक्यातील लोणी खाल्ल्याशिवाय राहणार नाही.
कान्हा स्वतःच्या घरात पुन्हा एकदा आपल्या मित्रांबरोबर एकमेकांच्या अंगावर चढून थर लावून मडके खाली उतरवतो आणि ते सगळे लोणी खातात. तेव्हाच अचानक यशोदा आई येते. हरी देवा, तू आणि तुझी लोणी खाण्याची सवय. काय काय उपाय शोधू मी, तरी सुद्धा तू लोणी खाणं काही सोडत नाहीयेस. काही ना काही करून लोणी शोधून काढतोसच. तू खट्टाळ आहेस बाबा कान्हा. आज तू लोणी कसे काढलेस, कसे लोणी खाली उतरवलेस आणि खाल्लेस आणि परत ठेवलेस, हे सगळं तू केलंस तरी कसं? आपल्या आईला सांग बरं. आई, आम्ही सगळे एकमेकांच्या मदतीने खांद्यावर चढलो आणि सगळ्यात वर मी जाऊन मडके खाली घेऊन आलो. सगळं लोणी खाऊन मडकं परत वर ठेवायचं आणि असेच थर लावून सगळी मडकी खाली उतरवली, त्यातलं लोणी संपवलं आणि परत ठेवून दिलं. आता तर तुझी काही हरकत नाहीये ना? यशोदा आई आपल्या डोक्यावर हात मारते आणि म्हणते, अरे देवा, या कृष्णाचं करू तरी काय? आणि हसून कान्हाचा कान पकडते आणि मग त्याला जवळ घेऊन मिठी मारते. तू खूपच खट्टाळ आहेस कान्हा. आणि त्याच दिवसापासून कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दहीहंडीची प्रथा सुरू झाली. आज पण लोक खूप प्रेमाने आणि मनोभावाने थर लावून मडकी फोडतात. या गोष्टीतून आपल्याला हे कळतं की आपल्या आवडीची कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी शक्तीपेक्षा युक्तीचा उपयोग करायला हवा.